सूनबाई, अजून सुद्धा तू सकाळच्या नाश्त्याचे भांडे माझ्या खोलीतून काढलेले नाहीस. किती आळशी आहेस तू. तुला काय वाटतं मी तुझ्या इथे राहायला आले म्हणून तू मला नोकरानी समजशील आणि मी तुझे गलिच्छ भांडे उचलून नेईन? ताराजी स्वयंपाकघरात येऊन रागाने ओरडत बोलली तर मधूच्या हातातून दुधाचा ग्लास सांडता सांडता वाचला. ती जेवणानंतर स्वयंपाकघर आवरून स्वतःसाठी दूध काढणार होती तेव्हाच सासूबाई येऊन चिडायला लागली. ती आश्चर्याने म्हणाली, तुम्ही नाश्त्याची भांडी अजूनही खोलीतच ठेवली आहेत. ती सिंकमध्ये ठेवली असती तर जमुना संध्याकाळी आली की ती भांडी धुतली असती. तेव्हा ताराजी रागाने म्हणाली, सुनबाई, मी तुझी सासू आहे, तुझी फुल टाइम मेड नाही की हे सगळं काम करत राहील. या गोष्टींची काळजी तुला घ्यायला पाहिजे. आणि काम तर काहीच करत नाहीस, फक्त भरभरून खातच राहतेस. दूध किती महाग झालंय आणि तरीसुद्धा भरभरून पितेस. मधू चूप राहिली नाही. ती म्हणाली, आई प्लीज माझ्या खाण्यापिण्याबद्दल काही बोलू नका. मी स्वतः कमावते. त्यावर सासूबाई म्हणाली, आपली कमाई मला दाखवू नकोस. जी बाई घरगुती कामच सांभाळू शकत नाही ती कितीही पैसे कमावली तरी त्याचा काही उपयोग नाही. असं म्हणत ताराजी पाय आपटत तेथून निघून गेली. ताराजीने दूध जेवणानंतर लगेचच प्यायला होतं आणि मग ती आपल्या खोलीत गेली होती. मधूचं मन खूप दुखावलं गेलं होतं की तिची सासू इतक्या कडव्या गोष्टी का बोलते. ती 2 महिन्यांपासून शहरात फिरायला आली होती. मधूला सासूबाई आल्याचा त्रास नव्हता, पण तिच्या या सवयी चिंतेत टाकायच्या. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दोष शोधणे, टोमणे मारणे हा तिचा आवडता छंद. तेव्हाच पुन्हा सासूबाईंचा आवाज आला, अगं महाराणी, भांडी नेणार आहेस की नाही? मधू विचार करू लागली की जर आत्ताच भांडी नेली नाहीत तर सकाळी सुद्धा जमुना भांडी धुवू शकणार नाही. म्हणून तिने दुधाचा ग्लास स्लॅबवर ठेवून त्यावर वाटी झाकली आणि सासूबाईंच्या खोलीतून भांडी उचलायला गेली. सासूबाई नेहमीच तिच्या मागे लागलेली असायची आणि लहान सहान कामाच्या नावाखाली ओरडायची की मी तुझी नोकरानी नाही. असाच एकदा संध्याकाळी ती ऑफिसमधून आली तर सासूबाई रागाने म्हणाली, आज ती जमुना आली नाही म्हणून मला पाणी पिण्यासाठी ग्लास धुवावा लागला. मधू म्हणाली, काही हरकत नाही आई, उरलेली भांडी मी धुते. तुम्हाला एक ग्लास धुवा लागला तर इतकं रागवायचं काय कारण? सासूबाई म्हणाली, कुठे तू जाणून बुजून तिला यायला बंदी केली नाही ना? पहा सुनबाई, मी तुझी सासू आहे, नोकरांनी नाही. तुझं तर खूपच मज्जा आहे. लाली लिपस्टिक लावून ऑफिसला जायचं आणि स्वातंत्र्य गमावण्याच्या भीतीने मूल सुद्धा नाही जन्माला घालणार. मधू रडू लागली कारण सासूला फक्त एक ग्लास धुवा लागला आणि तरी ती इतकी ओरडत होती. ती गहीवरून म्हणाली, मी कधी तुम्हाला कोणतंही काम करण्यास सांगितलं आहे का की तुम्ही एवढं सांगता? तुम्ही आल्यापासून माझ्या नोकरीबद्दल सतत काही ना काही बोलता. कधी माझी तब्येत बिघडली तर तुम्ही म्हणता की गावात आम्ही भरपूर काम केले तरी आमची तब्येत एवढी बिघडली नाही. जणू काही मी आजाराचा बहाणा करते. तुम्ही माझ्याशी असं का वागताय? माझी चूक काय आहे? ताराजी रागाने सांगू लागली, तू मुद्दाम रडतेस जेणेकरून मला सगळ्यांच्या नजरेत वाईट सासू म्हणून दाखवशील, पण मला काही फरक पडत नाही. तेव्हाच मधूचा नवरा सिद्धार्थ घरी आला आणि म्हणाला, तुम्ही अगदी बरोबर बोललात आई, ही खरंच तुमचं नाव खराब करत बघते आहे. मुलगा आपला पक्ष घेऊ लागल्याने ताराजी खुश झाली आणि अजून जोरात म्हणाली, हो बाळा, पहा माझ्या सुनेचं कारस्थान. सिद्धार्थ म्हणाला, आई आता याचं काहीतरी करावंच लागेल, ही तुमच्याशी वाईट वागते. यावर ताराजी म्हणाली, नाहीतर काय, सुनबाई तर मला फुल टाइम मेड समजते, घरात राहते म्हणजे सगळं काम मला करावं लागतं. सिद्धार्थ गंभीर आवाजात म्हणाला, आई घरात मेड असते तरी माझी बायको तुम्हाला मेड समजते ही चुकीची गोष्ट आहे. गावात तुम्ही घराची मालकीण होतात. शेजारच्या बायका तुमच्याकडे कसे घर चालवावे याचा सल्ला घ्यायला येत असतात. ऐकून मधू फार दुखावली की नवरा हे विचित्र बोलतोय, पण ताराजी खुश होती की आज मुलगा तिचा पक्ष घेत होता. मग सिद्धार्थ म्हणाला, आई आता माझ्या बायकोला धडा शिकवण्याचं गरजेचं आहे. तुम्ही सगळी घरकामं करता आणि ती आराम करते हे योग्य नाही, म्हणून मी तुमची गावची तिकीट काढतोय. यावर ताराजी गोंधळली. शहराचं जीवन तिला आवडायला लागलं होतं. पार्कमध्ये मैत्रिणी, मंदिर, हवामान उत्तम. ती म्हणाली, जाऊ दे बेटा, आपलं घरच आहे. सुनबाई मला नोकरांनी समजली तरी थोडंसं काम करू शकते,
पण सिद्धार्थ ठाम राहिला. नाही आई, तुला कोणताही तडजोड करायची गरज नाही. तू गावाला परत जा. ताराजी नाखुश होती, पण मुलाच्या हट्टासमोर काही बोलू शकली नाही. शेवटी तिने सामान आवरलं. अर्ध्या तासाने सिद्धार्थ म्हणाला, आई, तुझी उद्याची तिकीट झाली आहे. रात्री मधुर रागाने म्हणाली, तू हे चुकीचं केलंस. मी कधी आईला नोकरांनीसारखं काम दिलं नाही. सिद्धार्थ म्हणाला, मी आईला सांगत होतो की मी तुला धडा शिकवतोय, पण खरं तर मी आईला धडा शिकवत होतो. आठवडा झाला, पप्पांचा फोन आला होता की आई गावाला यायला तयार नाही आणि मला त्रास होतोय. मला कळलं की आईला इथे राहायला आवडतं, पण तुला त्रास देण्यासाठी ती खोटं बोलते. मधूच्या डोळ्यात अश्रू आले की तिने पतीला चुकीचं समजलं होतं, पण पतीने चांगला न्याय दिला. खूप नवरे आईचं चुकीचं वागत असली तरी पत्नीचा पक्ष घेत नाहीत, पण सिद्धार्थने योग्य निर्णय घेतला. पुढच्या दिवशी सकाळी ताराजी दुःखी मनाने निघून गेली. तिला सर्वाधिक वाईट हे वाटत होतं की ती आता सुनेला त्रास देऊ शकणार नाही. सिद्धार्थने परिस्थिती पाहून न्याय केला. आईलाही वाईट न वाटेल आणि पत्नीचाही सन्मान राखता येईल. मित्रांनो, घरात न्याय आणि संतुलन ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा एक पक्ष खूपच हावी होऊन दुसऱ्याला त्रास देतो, तेव्हा शांत राहण्याने समस्या वाढते. योग्य निर्णय घेऊन घराचं वातावरण शांत ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि नवीन असाल तर मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.